नमस्कार, मी लाईफ गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या या नवीन सिरीज मध्ये, ज्यामध्ये तुम्ही नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी शिकत असतात. मॅनिफेस्टेशन बद्दलच्या. मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे हे तर आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर आपण बघितलं की आपण ते कसं यूज करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं की आपण आपल्या लाईफ मध्ये ग्रॅटिट्यूड का करायला हवा. आज आपण बघणार आहोत की मॅनिफेस्टेशन आपल्या करिअर मध्ये आपल्याला काय मिळवून देतं, किंवा करिअर ग्रो होण्यासाठी मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण कसं वापरू शकतो. सो तुम्ही जर रेडी असाल की मला करिअर बद्दल जाणून घ्यायचंय, किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून करिअर मध्ये काय नवनवीन संधी तुम्ही मिळवू शकतात, किंवा कसं तुमचं करिअर ग्रो होऊ शकतं 10x to 100x, रेडी म्हणून कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. तुम्हाला अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी बनवण्याचा प्रयत्न करेल, आणि आता सुद्धा तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सो टाईप इन रेडी इन कमेंट बॉक्स. चला तर करिअर हा प्रत्येकाच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असतो. लहानपणापासूनच आपल्याला सगळ्यांनी सगळ्या गोष्टी शिकवलेल्या असतात. असं करायचंय, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला कमवावं लागेल, तुला शिकावं लागेल. आयुष्यात शिकणं खूप महत्वाचं आहे. आयुष्यात पैसे कमवणं खूप महत्वाचं आहे. काहीतरी बनायचं आहे. अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो लहानपणापासून. आणि मग त्याच वेळेला आपल्या आत एक नवीन कुणीतरी जन्माला येतं, आणि मग तो कुणीतरी डॉक्टर असू शकतो, सायंटिस्ट असू शकतो, इंजिनियर, ऍक्टर, डॉक्टर, व्हॉट एव्हर. परंतु खरोखर मनापासून तुम्हाला काय बनायचं आहे हे तुम्ही जाणून घेतलंय का? बऱ्याचदा याचं उत्तर नाही असतं, कारण आपण प्रत्येकाच्या बर्डन खाली काम करत असतो, ज्यामुळे आपल्याला कळतच नाही की आपण नेमकं काय करायचंय. आणि मग आपण करिअर चुकीचं चूज करतो बऱ्याचदा, आणि ते चुकीचं करिअर चूज केल्यानंतर आपल्याला त्यात आपलं मन न रमणं, नवनवीन प्रॉब्लेम्स फेस करणं, किंवा आवडीची गोष्ट नाहीये तर ती आपण सवडीने करत सुद्धा नाही, आणि आवडीने सुद्धा करत नाही. कंटाळा, फक्त जायचंय, ऑफिसला जायचंय, जॉब करायचंय, परत यायचंय, कारण दॅट इज नॉट युअर पॅशन. सो सगळ्यात पहिल्यांदा पॅशन ओळखायला शिका की तुमची काय आवड आहे. बरं, आता जॉब तुम्ही क्वाईट नाही करू शकत, आता तुम्ही ते सोडू शकत नाही, हो, पण त्यात आनंद मिळवून त्यातनं तुम्ही नवीन गेन करू शकतात, कम्प्लिटली बाय लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो त्यासाठी काय करायचंय की तुमचं पॅशन शोधा, की तुम्हाला नेमकं काय करायला आवडतं. कारण करिअरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. करिअर म्हणजे फक्त जॉब नाहीये. तर तुम्ही बिझनेस करू शकतात, तुम्ही वेगवेगळ्या आयडियाज एक्सप्लोर करू शकता, तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, तुम्ही हवं ते करू शकतात लाईफमध्ये. सो आधी सर्च करा की तुम्हाला नेमकं काय करायचंय, तुम्हाला काय बनायला आवडेल. बरं, तुम्ही आता बनलेले आहात, ऑलरेडी तुम्ही कुठेतरी MNC मध्ये कामाला आहात, तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, किंवा आता सध्या सर्व्हाइव्ह करण्यासाठी जॉब करत आहात, किंवा आताच नवीनच तुम्ही मार्केटमध्ये लॉन्च होण्यासाठी रेडी आहात, म्हणजे आताच तुमचं एज्युकेशन संपलेलं आहे. तर तुम्हाला काय काय करायचंय, आधी याची लिस्ट करा की आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे. बरं, जे ऑलरेडी आहेत त्यांनी काय करायचं आहे की आपण जिथे आहोत, ज्या जागी आहोत, त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन जमा करा. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये किती बेस्ट आहात ते बघा. हे सगळं सर्च झाल्यानंतर हे करावंच लागेल. दिस इज मॅन्डेटरी. कारण जोपर्यंत तुम्ही हे समजून घेत नाही की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला देवाने काय द्यावं हे त्याला सुद्धा कळत नाही. तुम्ही कन्फ्युज असला तर युनिव्हर्सला तुम्ही कन्फ्युजिंग सिग्नल देतात, आणि त्याच्याने कन्फ्युजिंग आणि कंप्लेनिंगच आन्सर्स तुमच्यापर्यंत येतात, आणि मग तुम्हाला हवं ते करिअर चूज करता येत नाही. सो थोडा अनालिसिस स्वतःचा करा. ते झाल्यानंतर आता तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात. सो त्याआधी सकाळी उठल्याबरोबर 10 ओळी लिहून काढा की अशा कंपनीत मी आहे, ह्या कंपनीत माझा जॉब आहे, मी एवढं सॅलरी घेत आहे, माझे बॉस माझ्यासोबत खूप छान बोलत आहेत, किंवा तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करत आहात तर माझा बिझनेस ग्रो होत आहे, मला नवनवीन क्लायंट्स मिळत आहेत, मला इन्व्हेस्टर्स मिळत आहेत. जे तुम्हाला हवंय ते प्रेझेंट टेन्स मध्ये लिहून काढा. जेही हवं असेल, तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल, ऑलरेडी तुम्ही आहात, प्रमोशन हवंय, सगळ्यासाठी तुम्ही हे सगळं लिहून काढायचं आहे उठल्याबरोबर मॉर्निंगला, की मला काय काय हवंय माझ्या जॉबमधून. आणि देवाला धन्यवाद द्यायचा आहे की ज्या गोष्टीपासून मला पैसा मिळतोय, त्या पैशांवर माझी फॅमिली चालते आहे, त्या पैशांवर माझं घर चालतं आहे, त्या पैशांवर माझी मुलं शिकतायत, माझे आई-वडील निरोगी आहेत, माझी फॅमिली निरोगी आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकत आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही करत आहात त्या खूप महत्त्वाच्या आहेत, आणि या सगळ्या गोष्टी कुठून होतात, तर तुमच्या सॅलरीतनं होतात, तुमच्या क्लायंट्सकडनं आलेल्या पैशांमधून होतात. तर ग्रॅटिट्यूड द्यायला शिका. मग ते झाल्यानंतर तुम्ही जे मिळवलेलं आहे त्याचा आनंद घेणं व्हिज्युअलाइज करा, की हो, मी गाडी घेतलीये, मी घर घेतलंय, कारण माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी घरच्यांचं भागवून मी इतरांना सुद्धा मदत करत आहे. ज्यावेळी आपण आपल्यापेक्षा जास्त इतरांची मदत करतो, त्यांचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला युनिव्हर्स भरभरून देत असते. कारण लाईक अट्रॅक्ट्स लाईक. तुम्ही जे करता तेच तुम्हाला मिळत असतं. तुम्ही जर दुसऱ्यांना मदत केली तर तुम्हाला 100 ठिकाणून मदत येईल. तुम्ही जर कुणाला पैशांची हेल्प केली तर तुम्हाला सुद्धा सहज पैसा मिळवता येईल. आज अशा अनेक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहेत ज्या तुम्ही अजून एक्सप्लोर केलेल्या नाहीयेत. नवनवीन आयडियाज येतील, क्रिएटिव्ह आयडियाज येतील. सो त्यासाठी काय करायचं आहे, तर करिअर चूज केलेलं आहे, कंपनीत आहेत, बिझनेसमध्ये आहेत. हे तर झालं रँडम. परंतु ज्यांना आता इंटरव्ह्यू द्यायला गेलेले आहेत, तर त्यांनी उठल्याबरोबर व्हिज्युअलाइज करायचं
की मी इंटरव्ह्यू दिला आहे, अशी अशी मला पोस्टिंग मिळालेली आहे, असं असं माझं डेझिग्नेशन आहे, एवढी सॅलरी माझ्या अकाउंटला क्रेडिट होत आहे, मी ती सॅलरी काढून आणली आहे, माझ्या आई वडिलांना दिली आहे. म्हणजे इतकं प्रॉपर बघा. कारण तुम्ही जे सिग्नल देतात ते पॅटर्न्स तुमचे काय होतात युनिव्हर्सकडे डायरेक्टली सिग्नल देतात आणि ते सिग्नल्स तुम्हाला मॅनिफेस्ट करून देतात. जर तुम्ही कन्फ्युजिंग सिग्नल दिले तर तुम्ही कन्फ्यूज असणार आहात. परंतु ज्यावेळी तुम्ही स्वतःला प्रूव्ह करणार आहात, की नाही माझा युनिव्हर्सवर विश्वास आहे. जसा आपल्या आई-वडिलांवर आपला विश्वास असतो, की नाही ते आपल्यासाठी बेस्ट करणार आहेत, ते आपल्यासाठी बेस्ट निवडणार आहेत. आपल्याला हवं ते सगळं ते देणार आहे. तसेच युनिव्हर्स सुद्धा तुम्हाला सगळं द्यायला बसले. तुमचा फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. तुमचा बिलीफ जितका स्ट्राँग असेल, तेवढे तुम्हाला जास्त बेनिफिट्स त्याचे मिळणार आहेत. तेवढं जास्त तुम्ही मॅनिफेस्ट करू शकणार आहात. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला उशिरा कळतात. वेळ निघून गेल्यावर कळतात. परंतु वेळ कधीच निघून गेलेली नसते. जब जागो तभी सवेरा. याचं एक छोटंसं उदाहरण मी देते. माझ्याकडे एक स्टुडंट होता. ज्याला जॉब करायचा होता. त्याचा जॉब गेला. त्याला घरी सांगता येत नव्हतं कारण लग्न झालेलं होतं. 3च वर्षाची मुलगी होती. सो तो खूप फ्रस्ट्रेट झाला. त्याला वाईट वाटलं, की मॅम मी आता काय करू? सो आम्ही त्याच्याकडनं व्हिज्युअलायझेशन करून घेतलं, अफर्मेशन्स करून घेतले. रोजच्या रोज त्याचे पॉझिटिव्ह पॅटर्न्स करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं पॉझिटिव्ह केलं. मेडिटेशन घेतलं. ज्या मेडिटेशनमध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे बघितलं आणि 8च दिवसात त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला. इंटरव्ह्यू दिला, सिलेक्ट झाला आणि होतं त्यापेक्षा डबल पगाराची नोकरी मिळाली. बरं हे काही मिरेकल नाहीये. धिस इज प्युअर सायन्स. युअर सबकॉन्शियस नोज एव्हरीथिंग. बट सबकॉन्शियसला चुकीचं बरोबर, खोटं खरं असं काहीच कळत नाही. त्याला काय कळतं? तुम्ही दिलेले सिग्नल्स. त्यांनी राइट सिग्नल्स दिले, राइट गोष्टी अट्रॅक्ट केल्या. तसंच तुम्हालाही लाईफमध्ये जर जॉब अट्रॅक्ट करायचा असेल, बिझनेस रन करायचा असेल, तर युनिव्हर्सला फक्त थँक यू म्हणा आणि आय एम अबंडन्स लिहा. कमेंट बॉक्समध्ये बघा. अबंडन्समध्ये तुम्हाला गोष्टी मिळणार आहेत. सो हे सगळं तर तुम्ही करणारच आहात. परंतु आता तुम्हाला जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे. नवीन आहात, फ्रेशर्स आहात. सो काय करायचंय? 30 डेज पर्यंत मॉर्निंगला उठून 30 टाइम्स एकच सेंटेन्स लिहायचं. असं लिहायचंय, की मला ह्या कंपनीत असा-असा जॉब मिळालेला आहे. ते 30 वेळा सकाळी आणि 30 वेळा सायंकाळी लिहा 30 दिवसासाठी. बघा तुम्ही वर्ड्स बेस्ट जॉब मॅनिफेस्ट करू शकतात. कारण ज्यावेळी तुम्ही रायटिंग करता त्यावेळेला तुमचे सगळे सेन्सेस अलाइन असतात. तुमचे डोळे बघत असतात, तुमचे हात काम करत असतात, तुमचा मेंदू सुद्धा जागेवर असतो. म्हणजे एकाच वेळेला सगळ्या गोष्टी तुम्ही लिहीत आहात आणि तिथे कॉन्सन्ट्रेट करत आहात. म्हणजे तुम्ही युनिव्हर्सला प्रॉपर सिग्नल पाठवत आहात आणि ज्यावेळेला प्रॉपर सिग्नल जातो देवाकडे, तुम्ही युनिव्हर्स मानतायत माहीत नाही. तुम्ही ब्रह्मांड म्हणताय, तुम्ही देव म्हणताय, तुम्ही काय म्हणतायत मला माहिती नाही. पण तुम्ही ज्या देवाला मानता, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, ज्या एनर्जीवर श्रद्धा आहे, त्या एनर्जीचं नाव घेऊन लिहा, की हे मला मिळालेलं आहे त्यासाठी धन्यवाद. जे तुम्हाला हवंय ते ऑलरेडी मिळालंय असं म्हणून लिहायचं आहे. 30 वेळा सकाळी, 30 वेळा सायंकाळी. असं 30 डेज करा. तुमच्या लाईफमध्ये मिरेकल्स घडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे फक्त जॉबवाल्यांसाठी नाहीये बरं का. करिअरमध्ये तुम्ही काहीही करत असा, तर तुमचे क्लायंट्स वाढलेले आहेत लिहा, तुम्हाला इन्व्हेस्टर्स भेटलेले आहेत लिहा, तुमच्या लाईफमध्ये सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे लिहा किंवा तुमच्या बिझनेसमध्ये 10x 100x ग्रोथ झालेली आहे लिहा. तुम्हाला कोणीतरी नवीन ब्रँड अँबॅसेडर मिळालेत लिहा. तुमचं कुठल्या कंपनीशी टाय झालेलं आहे. काय तुम्हाला वाटेल ते तुम्ही लिहू शकतात. कारण तुमचे विचारच तुमचं आयुष्य बदलतात आणि तुमचे विचारच तुमचं आयुष्य घडवतात. सो वाट कसली बघताय? जर तुम्हाला असं वाटत असेल, की हे खरोखर इन्फॉर्मेटिव्ह आहे, खरोखर तुमच्या लाईफमध्ये चेंज आणलेला आहे, तर नक्कीच खाली कमेंटमध्ये लिहा. आणि ज्यांना या गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत, त्यांनी कशावर व्हिडिओ पुढचा हवाय ते पण टाइप करा. आपण नक्कीच प्रयत्न करूया नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी. लाईफ मॅनिफेस्टेशन हे सायन्स आहे आणि मॅनिफेस्टेशन हे आपण सायंटिफिकच शिकणार आहोत आणि त्याचा आपल्या आयुष्यावर तसाच परिणाम सुद्धा होणार आहे. सो परत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.